सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेत. आज आपण सगळेजण जाणार आहोत स्लीपिंग बुद्धा पाहणार आहोत, गोल्डन टेम्पल पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर कुठे जाणार आहोत माहिती आहेत का? शॉपिंग. मला बोलायची गरजच नाहीये, शॉपिंगला जायचंच आहे आज ताई. चला फटाफट निघूया आता. लेट्स गो फटाफट. चला चला चला, आज उशीर करता का मला अजिबात. फॉलो मी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उदीर मामा की जय. खाण्यापिण्याची आजचा आपला शेवटचा दिवस आहे बँकॉक मधला. तर आता सगळ्यात आधी आपण जाणार आहोत गोल्डन टेम्पल विजिट साठी आणि त्यानंतर मग स्लीपिंग बुद्धा पाहायला जाणार आहोत. तर आपले साईट सीन म्हणजे कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत शॉपिंग साठी. लंच करायचं आणि नंतर मग आपण एअरपोर्ट साठी तिकडनं डायरेक्ट रवाना होणार आहोत. ओके ओके. या लिफ्ट आहे लिफ्ट. चप्पल तिथे काढायची आहे लिफ्ट जाऊ या. शांतता शांतता, आवाज नको. चला या. कोणाला चालायचा त्रास आहे ताई तुम्ही इथूनच जा. ते सिनियर सिटीजन. हो मी जातो घेऊन त्यांना. हो काकी एन्जॉय करताय ना ट्रिप? मजा आली ना? तुमच्या मुलाचा रोज मेसेज असतो आईला कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? चालेल चालेल या. लिफ्ट आहे. रंजिता सगळे लिफ्ट मधून गेले हा सिनियर सिटीजन. काका नाही गेले फक्त. काका येतात. काका म्हणतात मी चालत येणार. अरे वा, एक नंबर. काका ग्रेट स्पिरिट. लिफ्ट मध्ये नाही जायचं, चालत जायचं. या चला. 4 धामला जाऊन आलो ते. मस्त मस्त आर्किटेक्चर बघा. आणि हा जगातला सगळ्यात मोठा गोल्डन बुद्धा आहे असं आमच्या गाईडनी सांगितलं. 5000 किलो सोन्यापासून बनलेला आहे. गोल्डन बुद्धा टेम्पल पाहून झालेलं आहे. आता आम्ही चाललो स्लीपिंग बुद्धा टेम्पल पाहायला. चला. चला स्लीपिंग बुद्धा. चला उतरा उतरा उतरा. हॅलो सर. बँकॉकचा शेवटचा आपल्या आयटिनरी मधला प्लेस स्लीपिंग बुद्धा. साईट सीइंग कंप्लीट. आता शॉपिंग आणि आता फक्त शॉपिंग. ओनली शॉपिंग. अजय सर कसं वाटतंय? खूपच मन प्रसन्न झालं. म्हणजे ट्रिपची सफलता झाली. मला बोललो होतं ना जे लिहिलंय ते सगळं बघायला मिळणार. तुमचे ते म्हणून तुमच्या शब्दात आपल्या आयटिनरी प्रमाणे ज्या साईट सीइंग होत्या त्या कम्प्लीट झालेल्या आहेत. एकूण एक गोष्ट आपण बघितलेली आहे. एक्स्ट्रा आपण टेम्पल पण पाहिलेलं आहे. तर सगळ्यांना नक्कीच ही ट्रिप आवडली असेल अशी आशा आहे मला. तर काल पेशवाचं जेवण कोणाकोणाला आवडलं? मजा आली. तर पुढच्या ट्रिप पासून आपण पट्ट्याच्या पेशवामध्ये पण एक लंच किंवा डिनर देणार आहोत जे पण थायलंडला येतील पुढच्या वेळेपासून त्यांच्यासाठी. कारण पट्ट्याला चालू झालं नाही अजून, जुलैमध्ये चालू होणार आहे. आपण जेव्हा डोमेस्टिक ट्रिप करतो देशामध्ये तेव्हा भाषा आपली असते, हॉटेल आपली असतात, जेवण आपलं असते, गाड्या आपल्या असतात. पण जेव्हा विदेशात आपण येतो तेव्हा खूप डिफिकल्टीज येतात. तुम्हाला कळत पण नसतील पण मागे खूप डिफिकल्टीज येतात. खूप साऱ्या गोष्टी चेंज होतात. कधी जेवणाचा मेनू चेंज करावा लागतो, कधी हे नाही. मोजून 4 ते 5 शाकाहारी भाज्या इथे आहेत. तुम्ही पाहिलं असेल त्याच रिपीट कराव्या लागतात फिरून फिरून. कारण शाकाहारी हा पदार्थ थाई जेवणामध्ये नाही आहे, थायलंडमध्ये नाही आहे. तिथे फक्त नॉनव्हेज. तरी आपण बेस्ट टू बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. तुम्हाला आवडलं असेल ही अपेक्षा. तर आता आपण शॉपिंग साठी जातोय इंदिरा स्क्वेअर मॉल मध्ये. इंदिरा स्क्वेअर मॉल एअर कंडिशन मॉल आहे. पण ज्यांना ब्रँडेड आवडतात घ्यायला त्यांनी प्लॅटिनम मॉलला किंवा इतर कुठे घ्यावं. इथे स्वस्त मिळेल तुम्हाला पण ब्रँडेड मिळणार नाही. इथे तुम्ही बार्गेनिंग करू शकता. फर्स्ट कॉपी मिळेल तुम्हाला. इथे खूप मोठा आहे. असं नाहीये का तुम्ही
घेतला तर वस्तू चांगली नसेल, चांगलीच आहे पण फर्स्ट कॉपी आहे, ओरिजिनल मिळणार नाही तिथे. आणि बार्गेनिंग करा, घासाघीस करा, शक्य झाल्यास बार्गेनिंग पण करतात ते. खूप छान हॉटेल आहे दुपारी लंचसाठी पण. एक्झॅक्ट 3 वाजता आपण लंचसाठी भेटणार आहोत पुन्हा, कारण 4 वाजता आपल्याला निघायचं आहे एअरपोर्टला. तर शॉपिंगसाठी 3.5 तास मिळतील तुम्हाला आणि तिथेच आहे, त्याच मॉलमध्ये, कुठे जायचं नाही बसमध्ये बसून आपल्याला. तर जे बाहेर जातील प्लॅटिनम मॉल किंवा इतर ठिकाणी त्यांनी वेळेवर पोचा, लेट करू नका, कारण आज एअरपोर्टला पोचायचं आहे, इमिग्रेशनला वेळ लागू शकतो. तर तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल आपली ट्रिप अशी आशा करतो मी. बाकी आपण लंच झाल्यानंतर एअरपोर्ट पर्यंतचा वेळ आहेच, पुन्हा बोलूया, तुमचे विचार पण जाणून घेऊया काय आहेत, सगळ्यांना काय वाटलं. ओके, तर हॅपी शॉपिंग. आणि आता आम्ही शॉपिंगसाठी आलेलो आहोत. प्रतीक, हो काय आवडलं ते बघतोय मी. ते पडलं त्याच्यातून. चल पुढे चल, स्टार्टिंग आहे, भरपूर आहे, ये भरपूर काय काय इथे. बॅग्स, पाचशे बात म्हणजे 1250. आणि चॉकलेट घेतली आहेत प्रतीकनी त्याच्या मित्रांसाठी. आणि ही आमची नाम संजू. लास्ट टाइम पण हिच्याकडून घेतली होती मी चॉकलेट आणि म्हणून परत आलो. बर्माची आहे, हिंदी खूप भारी बोलते. आणि सर्वांची मनसोक्त शॉपिंग झालेली आहे आणि सगळे आता शेवटचा लंच करतायत बँकॉकमध्ये. थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत एअरपोर्टसाठी. प्रतीक पण बसला आहे प्रतीकच्या फ्रेंडसोबत. सगळे आनंद घेत आहेत जेवणाचा. आणि आज प्रतीक बघा, प्रतीकचं ताट बघा, वा, आज तर फुल फॉर्ममध्ये रे. आज मच्छी झाली. जेवण कसं आहे? मस्त आहे. मस्त आहे काका, आवडलं का? एकदम फर्स्ट क्लास ना. फुल फॉर्म चिकन, फुल फॉर्म मध्ये येतो एकदम. सेकंड राऊंड. गुड. शॉपिंग ताई, शॉपिंग झाली. जेवण कसं होतं आजचं? एकदम आवडलं. रंजिता, तुझी पण शॉपिंग झाली? एवढंच बस. गणपती बाप्पा, मंकन मोती, कुंडी मामागी, रंजिता. फ्लाय विथ रंजिताची पुढची टूर जाणार आहे सिंगापूर मलेशियाला 20 ऑगस्टला. 7 दिवसाची टूर आहे. त्यानंतर लेडीज स्पेशल बाली आहे 22 सप्टेंबर आणि दुबई आहे 7 नोव्हेंबर. आणि त्याच्यामध्ये एक थायलंडची अजून ट्रिप होणार आहे. आणि पुढच्या वर्षी मे महिन्यात आहे युरोप ट्रिप. आपल्या युरोप ट्रिपची 2 बुकिंग झालेल्या आहेत. मिस्टर आणि मिसेस ठाकूर यांनी ॲडव्हान्स देऊन बुक केलेले आहेत 2 सीट युरोप ट्रिपच्या बिफोर अनाउन्समेंट. थँक्यू सो मच. आपली जी युरोप ट्रिप आहे ती दसऱ्याला किंवा दिवाळीला लॉन्च होईल. तर देश आहे स्वित्झर्लंड, इटली, व्हॅटिकन, फ्रान्स आणि ऑस्ट्रिया. ऑल इन्क्लुसिव्ह. बर्गर पिझ्झा नसणार आहे. आपलं जे जेवण होतं ते प्रॉपर इंडियन मील असणार आहे पूर्ण 13 दिवसासाठी. कारण खूप प्रॉब्लेम होतो युरोपमध्ये फूडचा, पण तो होणार नाही आपल्या ट्रिपमध्ये. तर तुम्हा सर्वांची बुकिंग माझ्या थ्रू झालेली आहे पूर्ण ग्रुपची. थँक्यू सो मच. सर्वांनी विश्वास ठेवला ना. मला कोणी ओळखत होतं, रंजिताला व्हिडिओमध्ये बघितलं असेल कदाचित. तुमच्या विश्वासाला आम्ही पात्र उतरलो असू बहुतेक, असा विश्वास आहे मला. तर मनापासून धन्यवाद. ओके, तर कोणाला बोलायचं असेल आता या ट्रिप बद्दल तर बोलू शकता. 25 मिनिटं आपल्याकडे आहेत. जे पण तुम्हाला मनोगत कोणाला व्यक्त व्हायचं असेल 1-2 वाक्यामध्ये तुम्ही सांगू शकता. पहिल्यांदा तर रोहन दादा, रंजिता ताई, प्रतीक दादा सगळ्यांचे मनापासून आभार. मी जेव्हा खरंच ट्रिप म्हणजे बुक करायचं होतं, तुम्ही जसं रोहन दादा म्हणाले, पहिल्यांदा तर मला वाटलं होतं की अरे यार अनोळखी व्यक्ती आहे, पैसे देऊ, परत भेटतील नाही भेटतील किंवा फसवतील, हे असं होतं. पण नाही, रंजिता ताईला व्हिडिओवरती बघूनच इथले ऑलमोस्ट सगळेजण आलेले आहेत. बरोबर, म्हणजे रोहन दादा बरोबर फोन केला तेवढंच झालेलं बोलणं. तर खरंच त्यांनी जे अरेंजमेंट केलं, मेन म्हणजे खाण्याचं. मी आपण जेव्हा काल रात्री संध्याकाळी जेव्हा बुद्ध टेम्पलला एका गेलो होतो, तिथे एक फॅमिली होती. फॅमिली म्हणजे भरपूर आपले पुण्यातले मुंबईमधलेच होते. त्यांनी टूर्सचा त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स वाईट सांगितलं खूप. जेवणाचे हाल,
म्हणजे त्यांनी खूपच, म्हणजे सकाळी नाश्ता सोडून द्या पण त्यांचं दुपारचं जेवण रात्रीचं जेवण पण कॉन्टिनेंटल होतं. आपल्याला इथे यांनी पूर्ण भारतीय पद्धतीचं जेवण दिलं, ते खूप भारी होतं. की दुसऱ्या टूर्सवाले त्यांचे मालक कोणी येत नाही, ते त्यांचा मॅनेजर पाठवतात आणि जावा, सिंपल. इथं स्वतः मालक आहेत फ्लाय विथ रंजिताचे. इन फ्युचर भेटू, दुसऱ्या ट्रिपला भेटू किंवा बाकीचे कोणी अजून भेटतील, पण असेच सगळे एन्जॉयमेंट करा. बस, धन्यवाद. मी अनिता सुरेश गारुडे. रंजिता, तुझ्यामुळे मी आज म्हणजे मला काहीच बोलायलाच येत नाहीये. सगळं मी भारत फिरले पण माझा भारताच्या बाहेरचं स्वप्न जे होतं ते तुझ्यामुळे पूर्ण झालं. आणि माझा सागरने माझ्या डेअरिंग करून मला तुझ्या भरोश्यावर पाठवलं त्यांनी. थँक्यू. याच्या पुढे मी काय बोलू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्रीती कदम. मी पुण्यावरून आलेली आहे आणि या टीम बद्दल सांगायचं म्हटलं तर नियोजन इतकं सुंदर होतं. सगळं जेवणापासून वॉशरूम पासून सगळ्याच गोष्टी, म्हणजे लेडीजला त्या हायजेनिक गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित पुरवल्या गेल्या. आणि राहण्याची सोय सुद्धा खूप छान होती. आम्हाला जे रूम मिळाले तशाच रूममध्ये ही दोघं सुद्धा राहत होती मेन म्हणजे. आणि खूपच छान, म्हणजे सगळ्या गोष्टी अत्यंत अशा 100% आपण म्हणतो ना त्यापेक्षाही जास्त यांनी सोय केली होती सगळ्या गोष्टीची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी ही पहिली ट्रिप होती, इंटरनॅशनल ट्रिप. तर माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, त्याला सोडून मी इकडे आलेली आहे. माझ्या घरी त्याला सांभाळणारे आहेत सगळेजण, पण असं कधी वाटलं नाही की बाबा त्याची म्हणजे आठवण येते की इतकं तुम्ही मला फॅमिली सारखं मिळून मिसळून घेतलं. इथे इतके जण माझे फ्रेंड्स झाले, सगळे काका काकू इतके छान एन्जॉय करतात. इतक्या त्यांचं वय आहे एवढं तरी सुद्धा ते एन्जॉय करतात. मला खूप छान वाटलं बघून. आणि मी जेव्हा तुमच्या वयाची होईल ना मला असाच एन्जॉय करायचा आहे, त्याच्यामुळे मी आमच्यापासूनच सुरुवात सगळ्या गोष्टीची अशीच करते. आणि रंजिताताई बद्दल मला स्पेशली बोलायचंय. ती खूप मोठी सेलिब्रिटी आहे, तिचे खूप जास्त फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, सगळीकडे. पण ती डाऊन टू अर्थ तेवढीच जास्त आहे. खरंच तिच्यासाठी सगळ्यांनी खूप जोरात टाळ्या वाजवा, कारण इतकी मिळून मिसळून वागली ती आणि इतकं छान आम्हाला फ्रेंडली वागवलं. असं कधीच वाटलं नाही आपण एखाद्या सेलिब्रिटी सोबत कधी असं प्रीती थांब मी तुझा फोटो काढते, कोण सेलिब्रिटी तुम्हाला असं बोलणार आहे. खरंच रंजिताताई तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं मला. भारतातून आपण दुसऱ्या देशात आल्यानंतर खूप अशी धाकधूक असते आणि ते पण मी एकटी आली तर अजून जास्त. आणि माझ्या घरच्यांना पण, कारण आमच्या अख्ख्या खानदानात मी पहिली मुलगी जी इंटरनॅशनल ट्रॅव्हल आणि तेही स्वखर्चाने. त्याच्यामुळे मस्त वाटतं, छान. आणि हो, आमच्या घरचे सुद्धा खूप प्राऊड आहेत या सगळ्या गोष्टींमुळे. आणि रंजिताताई सोबत येत आहे तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे ती, त्याच्यामुळे तेवढ्या विश्वासाने त्यांनी मला पाठवलं इकडे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. जेवढे पण इथं माझे फ्रेंड्स झाले, फ्रेंड्सच म्हणणार आहे मी, काका काकू म्हणणार नाही कुणाला. तर तुम्हा सगळ्यांची फार आठवण येईल. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत. असेच तुम्ही ट्रिप करत राहा, इतरांना इन्स्पायर करत राहा. मी पण प्रत्येक वर्षी करण्याचा नक्की प्रयत्न करील ट्रिप. सो थँक्यू सो मच. फ्लाय विथ रंजिता अँड टीम एव्हरीवन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी जितेंद्र ठाकूर, वाणगाववरून, डहाणू. ही माझी यांच्याबरोबर पहिली ट्रिप आहे. मी ह्याच्या आधी टूर जाऊन आलो. एक इंटरनॅशनल टूर केलेली आहे दुबईची आणि इंडियामध्ये कुलू मनाली, शिमला व केरळ केलेला आहे. पण ह्या दोन्ही टीममधून जी काय सोय त्यांच्याकडून मिळते, त्यांचा ट्रेडमार्क मोठा आहे की नाव मोठं ग्रुप हे सगळं. पण त्याप्रमाणे जी त्या सेवा तिकडे मिळत होती त्याच्याही जास्त चांगली इकडे आम्हाला सेवा मिळालेली आहे. आणि सेम क्वालिटी, म्हणजे राहण्याच्या हॉटेलमध्ये काही फरक नाही, काय नाही. तसं स्टारवाले हॉटेल आणि वागणूक तर भरपूर चांगली आहे. एकदम घरच्यासारखं आम्हाला सांभाळून घेतलं. पहिल्या दिवशीपासून माझी इच्छा आहे लोकांनी पूर्ण केली ते शेवटपर्यंत. आणि ह्यासाठी आता मी हे ठरवलं आहे की आता दुसऱ्या ट्रिपमध्ये जाण्यापेक्षा इकडे गेल्याने आपले पैसेही कमी लागतात. का आता सांगू काय, दुबईच्या वरूनच सांगतो, हे दुबईला घेऊन चालले आहेत नोव्हेंबरला. 1 लाखमध्ये घेऊन चालले आहेत रंजिता ग्रुप. आणि त्यावेळेला आमचे 1.5 लाख रुपये पर हेड घेतलेलं. आमच्या दोघांच्या मागे 1 लाख रुपये वाचले असते, आमची दुसरी टूर झाली असती. आणि फॅसिलिटीमध्ये काहीच फरक नाही, सगळं सेम आहे आणि चांगलं आहे सगळी काय. म्हणून मी पण इथं आपल्या सगळ्यामध्ये आजच्या या ग्रुपमध्ये जेवढेही काय आहेत सगळ्यांनी
हे घ्या की कधी आपल्याला जायचं असेल परत आपल्या सवडीप्रमाणे ह्या रंजिता फ्लायविथ बरोबरच जाऊया. आता युरोपची ट्रिप ह्याला काढणार आहेत ते मी ॲडव्हान्समध्ये आधीच बुक करून टाकली. तुम्ही हे करा की एकदा निघा, 13 दिवसाचा टाईम काढून 6 कंट्री पूर्ण होतील तुमच्या. मी सोनाली शिंदे. मला यायचं नव्हतं ट्रिपला, म्हणजे माझं तसं काही प्लॅन नव्हतं, मम्मीचं प्लॅन होतं. आणि पप्पानी मला बोलले की नाही मम्मीसोबत तू पण जा. आणि मी असं दाखवलं की ओके पप्पा ठीक आहे. पण माझ्या आतल्या आत मी एवढी नाचत होते की आपलं एक आयडल असतं ना, त्या व्यक्तीसोबत आपल्याला फिरायला जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण खूप छान वाटलं. आणि आता हाच आमचा दोघांचा प्लॅन असणार आहे, मिस्टरांचा आणि माझा, की इथून पुढे कधीही फिरायला जायचं, फ्लायविथ रंजिता सोबत जायचं. आणि एवढी छान सोय केली, सगळी खाण्याचं म्हणू देत, बाकीचं जे राहण्याची आमची सोय असू देत, सगळी एवढी सुंदर सोय केली. त्याबद्दल खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. मी सरोज यादव. खूप छान वाटलं. आणि रंजिता तर मुलीसारखीच झाली. आता ते युरोपपर्यंत त्यांची मजल जाते. मी म्हणतो पुढे तुम्ही अमेरिकेपर्यंत पण जा, अमेरिकेला पण पुढे आणखीन ट्रिप काढा तुमच्या, आणि तुमचं नाव जगामध्ये खूप मोठं होऊ दे. खाली राहतील, तुम्ही वरती जा. हाय, माझं नाव माही आहे. पहिले तर मी सगळ्या टीमला थँक्यू बोलते, कारण जेव्हा मी आजारी होती तेव्हा रूममध्ये त्यांनी स्वतः बाहेर जाऊन औषध आणून मला दिली. हां, आणि नंतर माझ्या आईला पण थँक्यू, कारण आईमुळेच मी इकडे आली. थँक्यू. या ट्रिपला सर्व माझा आशीर्वाद आहे. सर्व चांगली ट्रिप चालू दे, कुठे कुठे जाणार ती चांगली होऊ दे. बरोबर बोलते ना रंजिताताई? रंजिताताईला सर्वांचा आशीर्वाद आहे कळव्यावरून, आणि कळव्यावरून मी बरेच लोकांना पाठवणार. ट्रिप खूप सुंदर झाली आमची. आम्ही सिंगल होतो ऑलमोस्ट, मुली सर्व. मागच्या सर्व गँग एकटेच होत्या आणि खूप मजा केली. ताईने प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला. नाही करा, म्हणजे तुम्ही मजा करायला आलात ना, मजा करा. दादाही सगळीकडे म्हणजे असं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली त्यांनी आमच्या प्रत्येक गोष्ट, आणि त्यांनी ऍक्सेप्ट पण केलं की नाही ह्यांना एन्जॉय करायचंय, त्यांना करू दे. आणि तेवढा केला, आम्ही खूप एन्जॉय केला. नेक्स्ट ट्रिप लवकरात लवकर काढा. आमचा तो नाही पण आम्हाला स्पेशल ट्रिप पाहिजे ना, त्यासाठी थँक्यू ताई. खूप म्हणजे लाईक फर्स्ट डे पासून बघतो आम्ही की ग्रुप आहे, फॅमिलीज आहेत, लहान मुलं आहेत आपल्याबरोबर. आणि प्लस आम्ही पण तुम्हाला डोक्याला टेन्शन सिंगल. पण खूप छान झाली ट्रिप, खूप छान तुम्ही काळजी घेतली. जेवणही फार सुंदर होतं. आणि मला 5 दिवस माझ्या मुलाची मला आठवणच नाही आली, मी खरं बोलते एकदम. म्हणजे एवढी ट्रिप सुंदर होती. आणि आता नाही जास्त बोलायला येणार मला, पण थैंक यू सो मच. थैंक यू. हाँ, मैं साधना ठाकुर. मैं बहुत इंजॉय की और सबके साथ. और रंजिता मेरी बेटी की तरह है, सेम जैसे ही मेरी बेटी ऐसे ही है. जमाई का बोलो ना. हाँ, और मेरे दामाद भी ऐसे ही है, मोटे. मुझे लगा ही नहीं है कि मैं, जैसे लग रहा है हम अपने बेटी के साथ ही हैं. इतने दिल एंजॉय किया, जैसे लगते हैं रंजिता को देखते थे जैसे लगता है मेरी बेटी है. और मेरे सब बच्चे हैं, और सब लोग, मेरा टीम भी बहुत अच्छा था, सब बच्चे भी बहुत अच्छे थे, हमको बहुत अच्छा लगा सब. जैसे मैं एयरपोर्ट पे पहुंची तो पहले सोच रही थी, हमको डर लग रहा था कि अच्छे लोग मिलेंगे कि नहीं. मैं सबको आभारी, थैंक यू सबको एंजॉय के रंजिता को. म्हणजे मे पर्यंत काहीच प्लॅन नव्हता की या ट्रिपला यायचं. आणि माझ्या फ्रेंड कृतिकाने मला खूप फोर्स केला की चल तुझी एखादी इंटरनॅशनल ट्रिप होऊन जाईल. पण माझा मोठा प्रश्न होता नवऱ्याला आणि मुलाला कन्व्हिन्स करायचं. कन्व्हिन्स केलं खरं, पण पिकनिकला ते एन्जॉय करू शकतील की नाही हे पण थोडंसं माझ्या मनात धाकधूक होती. पण इकडे आल्यावर पाहिलं तर वातावरण एवढं सुंदर होतं की आम्ही तिघही रंजिता सोबत आणि रोहन दादा सोबत एकदम मस्त एन्जॉय केली थायलंडची ट्रिप. आणि अशीच आता पुढे त्यांनी भरपूर पिकनिक काढू दे आणि आम्ही त्याच्यात सहभागी होऊ दे, हेच देवाकडे प्रार्थना करते. प्रत्येकमुळे माझ्या मिस्टरांना भरपूर एन्जॉयमेंट मिळाली. आणि मला मेन म्हणजे कुठं गेलं माझं जेवणाचं माझे जास्त हे असायचे नखरे, माझे आहेत अजूनही आहेत. मला सहजासहजी कुठलं जेवण आवडत नाही, पण एकदाही असं वाटलं नाही की वेगळं जेवण आहे. हे फक्त या रंजितामुळं आणि रोहन दादांच्यामुळे झालं सगळं. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास दाखवला, त्यासाठी मला इथे भरपूर नाती मिळाली. मावशी, काका,
आई बाबा सगळेच मिळालेले आहेत आणि माझ्या छान छान मैत्रिणी देखील झालेल्या आहेत. मला खूप काही बोलायचं होतं आता, पण आता मला ऍक्च्युली नाही बोलायला जमत आहे. थँक्यू सो मच. बस मी एवढंच बोलेन की खरंच तुमचं हे जे प्रेम आहे आणि हा जो आशीर्वाद आहे हा माझ्यासोबत नेहमी असायला हवा, एवढंच मी तुमच्याकडे मागीन, अजून काहीच नाही. थँक्यू सो मच. तुझी सोबत आम्हाला खूप छान वाटलं. आणि जर माझ्याकडनं कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर खरंच सॉरी. मन तू दुखवू शकशील का? किती सुंदर आहे काढलं ना उभी आणि आम्ही तुझ्यावर खूप एन्जॉय केला आहे. फिरत होतो. थँक्यू व्हेरी मच. रडते, खूप मिस करणार सर्वांना. आम्ही पिकनिक लाईफ टाइम आणि लक्षात ठेवणार. नेक्स्ट टाइम नक्की वाईट वाटतंय. जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या एवढ्या, त्यांना आता सोडून जावं लागणार आहे घरी. परत मिळतात की नाही माहिती. भेटू आपण नाईट आउट. सगळ्यात जास्त मनापासून रोहन दादाला मनापासून मिस करणार, कारण की मी त्यांना एवढं सतवलंय ना. फोन दादा हे करायचंय, दादा ते करायचंय. मिस रोहन दादा. सगळ्यांना विचारलं. प्रतीक तुला कसं वाटलं रे? मला खूप चांगलं वाटलं. ऍक्च्युली खरी गोष्ट सांगतो मी, माझं स्वप्न होतं थायलंड जायचं. बाकी मला कुठल्या देशामध्ये इंटरेस्ट मिळत नाही आणि ते माझ्या भावाने स्वप्न पूर्ण केलं. मला बर्थडे गिफ्ट देऊन थायलंडचं मला. तेव्हा मी आता समोर त्याला बोललो की व्हिएतनामची ट्रिप आहे. ऍक्च्युली त्या ट्रिपसाठी सगळ्यांना मीच बोललो आहे त्या ट्रिपसाठी, आणि त्या ट्रिपसाठी मी स्वतः बघणार आहे त्यावेळी व्हिएतनामसाठी. मस्त. आता सगळ्यांना आपण देतो ही पॅकेट्स, स्नॅक्स पॅकेट आहेत ही एअरपोर्टवर खाण्यासाठी. त्याच्यामध्ये सँडविच आहे, वेफर आहे, ज्यूस आहे. सुविनर दिले सर्वांना? नाही, आता फ्लाईट मध्ये देणार. फ्लाईट मध्ये सापडतील का सगळे? कोण कुठे आता एवढे दिवसांनी ओळखणार नाही का? आरामात सापडले. कॉंग्रॅच्युलेशन पार्टनर आणखी एका सक्सेसफुल ट्रिपसाठी. थँक्यू सर, थँक्यू. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय मुंबईमध्ये आणि आमची ट्रिप संपलेली आहे. थँक्यू सो मच आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. खूपच भारी. आणि लवकरच पुन्हा भेटूया. नक्की भेटूया. पोहोचले का ग्रुपवर मेसेज टाका आपल्या. हां, पोहोचले का मेसेज टाका. आता मी काय पाठी पोहोचतोय 4-5. जेव्हा पण पोहोचाल तेव्हा फक्त पोहोचले तर मेसेज टाका. चला मिळेल P4ला मिळेल. चला परत एकदा भेटू आपण सगळे जण गेट टुगेदर करूया. चला अजय भाऊ बाय, गुड नाईट. चला वहिनी बाय बाय. हे कुठे मेसेज करा सगळ्यांनी. मेसेज करा. काय चुकलं बघ माफ करा. नाही आमच्याकडनं काय चुकलं. फ्रेंड फ्रेंडशिप. चला थँक्यू सो मच. जे सांगितलं होतं ते सगळं झालं ना. आणि आमचे सर जोशी काका लवकर भेटूया व्हिएतनामला. आधी असं वाटलं काका किती स्ट्रिक्ट असतील. आमचा गैरसमज होता. मजा केली सगळ्यांनी. आमची सर्वांची लाडकी माही. मजा आली तुला? खूप मजा आली. वर्गात सांगशील सगळ्यांना? अरे वा ताई. चला थँक्यू सो मच. भारती ताई तुम्हाला पण थँक्यू सो मच. चलो बाय. आणि ही प्रतीकची मित्रमंडळी. भेटूया नक्की. नक्की भेटायचं आहे. आणि अशा पद्धतीने आमची
ही ट्रिप सेकंड ट्रिप देखील एकदम छान सक्सेसफुल झाली आणि सगळ्यांना ती खूप जास्त आवडली. तर म्हणजे तुम्हाला देखील थायलंडची ट्रिप बुक करायची असेल, बालीची करायची असेल, सिंगापूर, मलेशिया, दुबई कोणती ट्रिप बुक करायची असेल तर 9170703970 या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही तुमची ट्रिप बुक करू शकता. फ्लाय विथ रंजिता. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला त्यासाठी. आणि हंजरीताईला अशा गपचूप गपचूप हसता येते बघा. थँक्यू. असं वाटलं ताई? खूप छान, इतकी छान ट्रिप झाली ना, मस्त. थँक्यू सो मच. चला भेटू आपण लवकरच. ओके डिअर. बाय बाय मंडळी. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय.